सरोजनं साधनिलाभदाभं जदननीतपाणी मण्डलामण्डलम् तरुणतुलसीमाला कन्नडाकर्णनेत्रं सदैवलासं विठ्ठलायित्वयामि परमपुरुष श्री पांडुरंगा मुरारी सुंदर ते जान उगे
रूप पाहता लोचने सुख झाले
घेईन मी जन्म यासाठी देवा घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा हरिनाम कीर्तन जलमायासाठी देवा देवा
संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालील लोटांगण महाद्वारी आनंदे निर्भर असं भक्ती ठाई सुख दुःख नाही चाडा आम्हा अनेक सायास न करी न धरी आस होईल उदास सर्व भावे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालील लोटांगण महाद्वारी मोक्षामा घरी कामानी येतासी होय सांगू तैसी तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालील लोटांगण महाद्वारी विठ्ठल तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालील लोटांगण महाद्वारी नमस्ते पुरुषाध्यक्षे नमस्ते भक्तवत्सल नमस्ते लोकनाथाय नारायण नमोस्तुते राजाधिराज भगवान श्री पांडुरंगाय विश्वसंत श्रेष्ठ श्री ज्ञानचे महाराज आमचे शनीश्वर महाराज आणि तुम्हा सज्जनांना नम्र भावनेने नमस्कार करून संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या जीवनाचं परिचय सांगणाऱ्या अभंगाचा विचार आज आपल्याला करायचा आहे. गेली कित्येक वर्षे आपण या ठिकाणी येतो आणि 26 वर्ष आहे ना 26 वर्षे कंप्लीट कंटोनीत येतो बरं का 26 वर्ष आहे.
त्याचा हा पहिला दिवस आहे वर्षाचा, बरं का. मुहूर्ताचा दिवस आहे तेव्हा मुहूर्त सांगू का आपल्याला, आपला हा जो आहे ना तोच खरा मुहूर्त आहे. बाकीचे सगळे मुहूर्त गलत आहेत ते. कारण कधी कधी मुहूर्ताच्या दिवशी पण काय काय घोटाळे होतात, काय काय दुःखद प्रसंग पण येतात ना. ज्ञानेश्वर महाराज बोलतात ना, नाना सुदिनाचा आभाळी दुर्दिनुकी जे सुदी नाही पण कधी कधी धोती नव्हतं धोडतो पावतात ना. मित्र कोल्हापूर धोडतो पाऊस पडलाय तो कोल्हापूर. आता तो सुदीन कसा काय ठरेल त्यांना त्याच्यासाठी बस. म्हणून पवित्र सुदीन उत्तम दिवस दसरा, याला दसरा बोलले. तुकाराम महाराजांच्या भाऊचा आबोल्या, कान्होबाऱ्यांचा आबोल्या. पवित्र सुदीन उत्तम दिवस दसरा, सापडला तो साधा आधी बहुत बरा, कर्जा दे कार हरी हृदय धरा, आलस नका करू सांगतो लहान थोला, याहू याहू बाई आलो निघाले हरी, श्रीरंगना वेगळी उन्याल त्या घरी, ओ वाळू श्रीमुख बंधू पाहुणे सिरी, आम्हा दैवाले ते घरीच्या घरी. असं म्हणतात. देव आली आहे तेव्हा त्या देवाला आपण सील आज कोणी अंगण, त्या अंगणामध्ये उभं करू. त्या देवाला अंगणामध्ये उभं करायचा आणि त्याला आरती करायची. ओवालो श्रीमुख बंधू पाहुणे सिरी, आम्हा दैवाले ते घरीच्या घरी. तुमचं नशीब आहे आपले मोठे पुण्याच्या प्रकारचे आहे. तो ब्रह्मांडाचा नायक आपल्या या शरीरामध्ये मूर्तिमंत नांदतो आहे. असं आहे म्हणून हा मुहूर्ताचा दिवस आहे. हा मुहूर्त घालवायचा नाही बरं का, वायाला नाही घालवायचं. तुकाराम महाराजांनी हा मुहूर्त बरोबर साधला पण काय मुहूर्ताचा बरोबर उपयोग केला होता. मुहूर्त काय मुहूर्ताचे प्रसंग असतात ना, ते मुहूर्ताचे प्रसंग आपण जाणून घ्यायचे असतात. आपण त्याचा योग्य फायदा करून घ्यायचा असतो. एकदा का मुहूर्त येईल संपला काय नसतं. काय आपण शेती करणारी माणसं शेती करतो. मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडला की पेरणी केला पाहिजे. तो मुहूर्त असतो. तो मुहूर्त एकदा हरला ना मग परत पेरलेला ओघवत नाहीये. कोणता धोर येतो मला त्रास होतो. विठ्ठल विठ्ठल तेव्हा हा जो मुहूर्त आहे ना तो अशा प्रकारचा तुकाराम महाराजांच्या जीवनामधला हा जो मुहूर्त आहे त्यांनी चांगल्या प्रकाराने साधलेला प्रकारचा परमार्थाचा आनंद भक्तीचा आनंद येत असतो. ब्रह्मानंद होय तेच परार्थ गुणितुला नैती भक्ती सुखाम मिळते परमानंद तुला मोठी असं म्हणतात. शास्त्र काय म्हणतात, शास्त्रामध्ये असं म्हटलंय भक्तीच्या विषयी ब्रह्मानंदो भवेचे परार्थ गुणाकृती. एखादा राजा आहे, सार्वभौमी राजा आहे, पृथ्वीचा सम्राट आहे, 5 वर्षाच्या मुदतीने निवडून आलेलं नाही बरं का. एकमेव चक्रांकित राजा त्याला म्हणतात. गोरा गुंटा आहे, सुंदर आहे, सगळं काय. त्याला जो आनंद आहे ना त्याला माणूस आनंद म्हणतात. त्याच्यापेक्षा आनंद देऊन देवतांमध्ये आनंद असतो, त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त आनंद असतो. पण भक्ती सुखाच्या बरं का तुलनेने ते कमी अशा प्रकारचे जगामध्ये ब्रह्मानंद इतका दुसरा आनंद कोणता नाही बरं का. ब्रह्मानंद भवेचे परार्थ गुणीकृत. हा परार्थ म्हणतात. बस परार्थ संख्या फार सगळ्यापेक्षा मोठी आहे बरं का. हजारो लाखो करोड अशा प्रकारचे त्याच्या संख्या आहे. जगातली सगळी सुख जिथे कमी पडतात ना तिथे ब्रह्मानंद याचा अर्थ सगळं जग ब्रह्मरूप आहे आणि मी ब्रह्मरूप आहे ज्ञान होणं याला म्हणतात परमानंद. मी परमात्मा आहे, आतमध्ये माझ्या परमात्मा साठवलेला आहे, त्याला जो आनंद होतो ना त्याला आत्मानंद म्हणतात. आणि सगळं जग माझा परमात्मा आहे, मी परमात्मा स्वरूप आहे अशी जाणीव होणं याला परमानंद म्हणतात. तो सगळ्यात पेक्षा श्रेष्ठ आनंद आहे. पण भक्ती सुखाच्या तुलनेने परमानंद इतका देखील पण नाही. ती भक्ती सुखाम मेले परमाणु तुला मती. भक्ती सुखाचा जो आनंद आहे ना तो आनंद फारच श्रेष्ठ आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी हा
मुहूर्त बरोबर साधून घेतलाय. हा मुहूर्त बरोबर त्यांनी साधून घेतलाय. पण हा मुहूर्ताचा उपयोग जन्मोजन्मी व्हावा ही त्यांची इच्छा आहे. दांडिलीला गेल्यानंतर तो एक आनंद लागतो असा आहे. बस विठ्ठल विठ्ठल आनंद तेथीचा मुखयासी वाचा पैरी ऐकती कानी रे आंधळ्याशी डोळे चांगल्याशी पाय तुका म्हणे वृद्ध होती. दिंडीत जाऊन बघा तुम्ही. दिंडीत जायचं ज्ञानोबांच्या नाही तुकाराम महाराजांच्या दिंडीत जायचं. आणि दिंडीतून जाताना तो आनंद मिळवण्याकरता जर दिंडीमध्ये जो भजन चालतो तो भजन एक आपण जर आपला गेला चुकला तर आपण समजला पाहिजे. तो दिंडीत चालणारा माणसाने समजलं पाहिजे की माझे 10,000 गेले. इतकं नुसतं त्याला वाटलं पाहिजे. तेव्हा त्याला तो आनंद भेटेल. नाही तर चालला भजी कात काढला तिथं सगळं खायला सगळ्या वस्तू असतात. भजे खातो काय लोक द्यायला येतात सगळे. आपण खुशाल त्यांचं खातो. वेगळे लोक आपलाच कोणी देतो. फुकट असेल त्या दिवशी आम्हाला जायची इच्छा होते. इतके आपण वेगळे लोक आहोत. आपल्या देवाने भरपूर दिलं तरी आपण लोक सुखी आहोत. सगळे लोक फुकटचं नाही जायचं. आपण तिथे देऊन यायचं काहीतरी. बस 5-10 वारकऱ्यांना तरी जीव घालायचं. आपण नाही खायचं असं हे ठेवलं पाहिजे. तेव्हा त्याला आनंद होतो. बस एक अभंग जरी आमचा गेला भीतीमध्ये जाताना एक अभंग आम्ही बाजूला झालो आणि एक अभंग गायला गेला तरी आपलं फार मोठं नुकसान झालं त्याला वाटलं पाहिजे. बस मग तेव्हा तो आनंद होतो. मग तेव्हा ते मुख्य बोलके होतात. ते आनंद तेथीचा मुख्य शिवाचा मुख्य बोलायला लागतात. मोठा माणूस सुद्धा बोलतो. काय पेटलं ते धूप आहे का? हो चालते. तो धुमत होता. मला वाटतं त्रास देत होता माझ्या. आनंद तेथीचा मुख्य शिवाच्या बैरे ऐकती कानी रे आंधळ्याशी डोळे. आंधळ्याला ते दिसतं तिकडे होत्या दिंडीमध्ये कोणी आणला पांगल्याची पाय तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे असं आहे. आम्ही सांगतो का तुम्हाला तो आंधळ्यांचाच राहत आहे. जे कोणी आंधळे आहेत ना त्याचा तो सोयर आहे. बरं का सोयर आहे तो. आपण जे सोयरे करतो ना त्या पांगळ्यांचा एक दुःख जन्म बघितला तो स्वतः आपल्या भक्ताला दर्शन देत असतो. जाते उदान करा जाते पंढरपुरा ज्ञानोद तेथवरी पुढे काय आखमांचा सोय. आखमांचा आखम म्हणजे आंधळे. जे आंधल्यांचा सोय येतो ज्यानं जग दिसत नाही ना त्याला आणला बनला येते तुकाराम महाराजांनी. जसं बाकीचं सगळं दिसतं फक्त देव दिसत नाही ते आम्ही खरे आंधळे आहोत. होईची जायची जे आत्मसत्य अविक्र आहे ननकी तिथे आंधळे का त्यांना आंधळ म्हणतात. बस आणि ज्यांना फक्त देव दिसतो बाकी काही नाही. गमत सांगू तुम्हाला कौरव पांडव धरून त्या शिकत होते ना. ते शिकत असताना
बघितलं आपल्या द्रोणाचार्यांनी त्यांची पैसे घ्यायला लावली बर का. तर पैसे घ्यायला लावली तर एका झाडावर अशा प्रकारचा पोपट ठेवला होता. त्या पोपटावर पोपटाचा डोळा फोडायचा होता. हे कंबर कौरव आणि हे सगळे एकेकाला सांगितलं बघ त्या झाडावर पोपट ठेवलाय, त्या पोपटाचा डोळा आहे, तो डोळा फोडायचा आहे. इकडे बघ काय काय दिसतं तुला, तुमचं सगळं दिसतं, झाडबीड दिसतं. चला काय ना त्याला जायचं. दुसऱ्याला बोलवतो सांगतो फांद्या दिसतात, कोणी सांगतो पाला दिसतो, कोणी सांगतो पोपट दिसतो. सगळ्यांची पाळी असल्यानंतर मग आम्ही पाळी आमच्या अर्जुनाची. अर्जुनाला सांगितलं बघ तो डोळा पोपट आहे, त्याचा डोळा फोडायचा आहे. तर काय दिसतं तुला, तर तो म्हणतो मला नुसतं डोळा दिसतो, दुसरं काही दिसतच नाही. तसं सगळं काय होतं तिथे, झाडबीड होतं काय नव्हतं असं नाही. बस त्याला डोळा दिसत होता, बरोबर त्याने डोळा फोडला त्याने त्याचा. बस त्यात आम्ही कौरवांच्या पाठीची माणसं आहोत. आपल्याला फक्त देव दिसत नाही, बाकी सगळं दिसतंय. आणि ते खरी भक्त आहेत ना, तुकाराम महाराजांनी संत आहेत ना, त्यांना फक्त देवच दिसतो, जग दिसत नाही. काय बोलले ऐका तुकाराम बाबा. सजनी आंधळा कोणाला गायला कला दिले, कोणाला वाजवायला कला दिले, कोणाला बोलायला कला दिली. त्याच्यासाठी नाही, एकट्यासाठी नाही, काही जगासाठी आहे. तुम्ही हजर राहायचं, गायक लोक जायचं आहे ना, मग हजर राहायचे पुढे गायला. सूर्याची बर का काय महेशी सूर्याची दिधली जी तेजाची स्थिती तयार भाचा अंतर्वर्ती जगची गेली म्हणतात. बंद म्हणतात बर का. सूर्याला तेच दिलं देवाने, ते सूर्याने एकट्यासाठी नाही काही. तया भाषा अंतर्वर्ती जगची केले, चंद्राची अमृत दिधले, ते तयाशी काय येतुले. सूर्य मेघा दिधले, मेघाची वाणी दिवा जो उजेडू, दिवा जो उजेड आहे ते एकट्या मालकाला नाही काही, सगळ्यासाठी. त्याप्रमाणे ज्याला काय दिलं असं त्याने हजर व्हायचं लवकर. बस वीर सुद्धा ब्राह्मण कैसा दुःखी दरिद्री पिढीला ते अर्ध झाल्यावर कीर्तन येतात ते गाव काय करायला सांगा. मला मोठं आश्चर्य वाटतं की तुम्ही समोर यायला पाहिजे. आपण प्रमुख माणसं आहोत, आपण वारकरी माणसं आहोत, आपल्या वारकऱ्याचं आपल्याला ज्ञान आहे, तर आपण इथे हजर राहायला पाहिजे. तुम्ही मागे राहता, असं नाही करायचं. यायचं आहे ना, यायचं हरिपाठ वगैरे करायचा मस्त पैकी, आणि तो कार्यक्रम पूर्ण कसा होईल याची योजना करायची. आपल्याला मोठा पगार भेटेल आपल्याला असं नाही काय. सांगत असतं मी आमच्या गावाच्या एका माणसाची अंगली तुटली का त्याच्या कंपनी होती, तर त्याला 2 करोड रुपये दिले. 2 करोड म्हणून त्या पंढरपूर सरकारच्या कारखान्यात आम्ही कामाला लागलो. आम्हाला कमी पैसे दिले. तो त्यांच्या कारखान्यात मंडळी आहेत ना, त्यांच्या कारखान्यात त्यांच्या कंपनीत आपण नोकरी करतो ना, इतका पैसा देईल तुम्हाला घरात ठेवायला जागा नाही राहणार. इतका तो परमात्मा राहिलो आपल्या. जाऊ द्या, काय झालं आपला विषय. सहज मी आंधळा मी निराकार बनते, मी आंधळा आहे म्हणतात त्याला. ते स्वतःला सांगतात मी आंधळा आहे. तू काय बाबा होता सहज मी आंधळा का, आंधळा काय बोलतात सांगू का तुम्हाला. त्याला जग नव्हतं दिसत. तिकडे बघू तिकडे
जे जे घेते भूत ते ते मानिजे म्हणून त्याला देव दिसत होता आणि देव दिसत असल्यामुळं मी पण देव आहे आणि ज्याला बघतो तो पण देव आहे ना. मग 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 तुम्ही पाहणारा कसा विचार करा तुम्ही. आपण आरसा ठेवला आपल्या समोर आणि आपल्याला आरसा समोर ठेवल्यानंतर आपण गंध लावत असा किंवा काय करत असो आपल्या खोलीमध्ये आपण उभे आहोत आरसा समोर. बाहेरचा माणूस आला, अहो प्रवीणजी हो कुठे आहात तुम्ही? म्हटलं खोलीत आहोत. कोण कोण आहात? काय ना मी एकटाच आहे. तो एकटा जेव्हा बोलला तेव्हा त्याच्यामध्ये आरशामध्ये तो दुसरा होता पण तो दोघे नाही बोलला. कारण का माझंच रूप आहे ना ते रूप माझंच रूप आहे ते प्रतिबिंब आहे त्यामुळे मी दुसरा कसा. तसं जग हे प्रतिबिंब आहे देवाचं आपल्या स्वरूपाचं प्रतिबिंब आहे त्यामुळे मी दुसरा नाहीये. याचा अर्थ जगाला मी पाहतो तो पाहतो जेव्हा तेव्हा मला मीच दिसतो तर मीच दिसतो तर मग मी पाहणारा कसा. पाहणारा कधी ठरतो माणूस ऐकून घ्या. पाहणारा कधी ठरतो एखाद्या दृश्य पदार्थाला जेव्हा द्रष्टा बघतो तेव्हा तो द्रष्टा ठरतो म्हणजे तो पाहतो. पण ज्या पदार्थाला पाहतो तो पदार्थ माझंच जर रूप आहे तर तो पाहणं ठरत नाही. या अर्थाने तुकार बाबा होता दृश्य जेव्हा नाही त्याला दृष्टी येऊन यायचे काही आणि दृश्य येऊन काही द्रष्टत्व असे चांगदेवाला समजावताना बोलतात. त्यामुळे दृश्य जेव्हा नाही त्या द्रष्टत्व असे काही दृश्य जर नाही आहे तर पदार्थ दुसरा नाही आहे म्हणून द्रष्टा दृश्य नसे अतित दिगमात्र जे असे तेच द्रष्टा दृश्य नसे केवळ होय असे म्हणतात. बरं का पाहणारा तो एक आणि ज्याला पाहायचं तो आणि ज्याच्याने पाहायचं ते त्याला दृग म्हणतात. दृग द्रष्टा दृश्य दसे अतित दृग मात्र म्हणजे केवळ चैतन्य स्वरूपाचे अशा प्रकारचा असतो तो परमात्मा. तेच द्रष्टा दृश्य विषय ते दृग जे आहे ना ते दृग तेच द्रष्टा पण झाला आणि दृश्य पण झालाय. माया आणि जीव बरं का तू परमात्मा जीव बनलाय आणि माया पण परमात्मा बनलाय. बरं का असं ज्ञान झाल्यानंतर मग माया आणि परमात्मा एकच अशा प्रकारचा आहे. सावलीला दुसरी वेगळी सत्ता नाही बाबा. आपली सावली आहे वेगळी सत्ता नाही पण ती आहे. ही गोष्ट खरी आहे का द्या. तेव्हा तुकाराम महाराजांनी जीवनाचं ज्याला प्रयोजन म्हणतात ना ते प्रयोजन त्यांनी प्राप्त केलंय. सगळीकडे परमात्मा ही परमात्म्याचा त्याला दर्शन झालंय. बरं का मीची होणी सेवा मीची होणी पांडवा करती माझी सेवा. मी देवरूप बनले आणि देवरूप बनून आणि माझी ती सेवा करतात. त्याप्रमाणे देवाला जाणून परमात्म्याला जाणून आणि ते भजन करतात. परमात्म्याला जाणून भजन आपल्याला करणं जरुरी आहे. आहे बरं का. आपलं भजन कसं आहे बोगस भजन आहे. बोगस म्हणतात. आपल्याला ज्ञान नाही की आपल्याला मिळणार काय म्हणून पगाराची जाणीव नाही आपल्याला. मी बोललो त्याप्रमाणे पगाराची जाणीव नाही. जाणीव झाली झाली नंतर तर मग तो थांबणार नाही ना. हे जे कीर्तन ऐकायचे आपल्या कल्याणासाठी ऐकायचे. मालकाचा प्रश्न नाही ठेवता आपल्याला. शनी देवाच्या देवाल्याला काय वाटेल म्हणून मी येतो असं नाही करतो. मग कीर्तनाचा लाभ नाही भेटेल असा अर्थ आहे. कीर्तन ऐकायचं साधू संतांचे शब्द ऐकायचे तुकाराम महाराजांचे शब्द ऐकून आपल्या महाराष्ट्रामध्ये लाखो लोकांचा उद्धार झाला. लाखो लोकांचा उद्धार झाला. शिवाजी महाराजांसारख्यांनी कीर्तन ऐकून आमच्या तुकाराम महाराज किती मोठे होते ते. शिवाजी महाराज राजे होते ते खऱ्या अर्थाने राजे होते. खरे राजे होते. राजे बोलावंच ते राजे होते. बस एक सुंदर स्त्री त्याला भेट म्हणून पाठवली पण तिला बहीण मानून तिला साडी दिली. आमच्या देशाचे असे राजे आहेत. बस पण त्यांनी कीर्तन ऐकलं आमचं तुकाराम महाराज. म्हणून आपण जे काय चाललंय आपल्याला हे सगळं आपल्या उद्धारासाठी करूया. दुसऱ्याच्या फायद्यासाठी किंवा आपल्या सत्याला लोक यायसाठी नाही. आपल्या उद्धारासाठी आपल्या कल्याणासाठी परमार्थ कार्याचा जाऊ द्या. तेव्हा तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनाचं प्रयोजन प्राप्त केलेलं आहे.
मग पहिले एक वेगळा आनंद असतो ना. मी बोललो ना सुरुवातीला, तुका म्हणे वृद्ध होती तरणी, तरणी होता तो आनंद. आणि तो आनंद मिळण्याकरता तुकाराम महाराज दिंड्या वगैरे गेले सगळ्या. काला झाला, सगळं काय झालं. सगळे लोक सारासार झाल्यानंतर देवाजवळ उभे राहिले. मोठ्या आर्ततेने भगवान विचार करतात की आम्ही कधी मागितलं नाही, आज वाटतं काहीतरी मागायची इच्छा झाली वाटतंय तुम्हाला. तुकाराम बाबाला काहीतरी मागा वाटते इच्छा झाली. बरं झालं मागितलं तर फार चांगलं होईल. इतकं ओझं झालं माझ्या डोक्यावर त्याचं तुकाराम बाबांचं की मला जड झाले होतं. जर आज काहीतरी जर मागितलं आणि त्याला जर दिलं तर मला थोडासा समाधान होईल, माझ्या मनाला शांती लागेल असं. म्हणून तुकाराम बाबांनी सांगतात, तुकाराम बाबा सगळी गेली तुम्ही ना अजून गेले, तुम्ही का थांबला? काय नाही तुम्हाला सांगायचं काय तरी. सांगा असं याचिक असावा आणि असं एक दाता असावा, असं याचिक असावा आणि असं एक दाता असावा की त्या याचकाने त्या दात्याच्याकडून काही जर मागितलं तर जन्मोजन्मी त्याला दुसऱ्याच्याकडे हात पातळायला लागणार. असा याचक असावा आणि असा दाता असावा की त्याने दिल्यानंतर ज्याला द्यायचंय त्याने दिल्यानंतर त्याला दुसऱ्याकडे भीक मागायला लागणार नाही. असं दाता असावा. अशी ती दाते आणि अशी ती याचिक आहे. तुकाराम बाबा हो, काय पाहिजे का तुम्हाला? हो पाहिजे. सांगा ना काय पाहिजे. घेईन मी माया साथी, घेईन मी माया मला जन्म घ्यायचा आहे तिला असं का भगवान बोलतात. कितीतरी भक्त माझ्याकडे आले, त्यांनी भजन केलं, त्यांना पाहिजे, त्यांना विचारलं तुम्हाला काय पाहिजे, बस आता आम्हाला बस नको, मला जन्म पाहिजे, असे सगळे बोलले. आणि तुम्ही तर दुःख दिला ना, जन्म मागता. काय सांगू गे भीती
भोगे भोगिता नारायण. देवामध्ये काय सुख आहे का तिथं? काय ही केसीबीसी आहे का काय हो? नवमाच कष्टलाची दहाव्याने प्रसिद्ध झाली, येताची करो झाड तुझी मान अडकली. मोठा मोठा तो त्या जीवनातला त्या पोराचा आणि त्या आईचा जजमेंट असतो. तो जजमेंट शेवटची तारीख जजमेंट खटला चालू राहतो ना कोर्टामध्ये, तेव्हा एक तारीख देतात ती शेवटची जजमेंट. एक तर जेलमध्ये होईल, एक तर जेलमध्ये, एक तर तो निर्णय सुटका, नाहीतर कायमची त्याला सजा. त्याप्रमाणे आमच्या माता भगिनीच्या जीवनात एक मोठा कठीण काल आहे. त्या दिवशी काय होईल कोणाला सांगताय? एकदाची कर्मजाड तुझी मान अडकली. बस त्या मार्गामध्ये येताना बाळाची मान अडकू शकते किंवा बाल फसू शकतो किंवा आणखी काही झाल्यानंतर ती माता फसू शकते. अशा ठिकाणी तुम्ही जन्म मागता. बरोबर आहे देवा, तुम्ही बोलता ते बरोबर आहे. पण सांगू तुम्हाला, ब्रह्मानंदी भविष्य परार्थनी करता मी सुरुवातीला बोलतो बरं का. ब्रह्मानंद परमेश्वराचं ज्ञान झाल्यानंतर त्या माणसाला आनंद होतो. त्याच्या ज्ञात्वा मत्तो भवती सत्तो भवती आत्मा राम भवती यत् प्राप्तेन किंचित् वांछति न सोचति न द्वेष्टि न रमति नोत्साही भवती. तो प्राप्त झाल्यानंतर विवेकला आनंद होतो. त्या बस परमात्म्याचा ब्रह्मानंदाचा आनंद. आणि एखादी माता लग्न झालं, 12 वर्षे झाली, मुलगा नाही, बाल बच्चा नाही झाला, पण 12 वर्षाने गर्भधारणा झाली. तुम्हाला सांगू, गर्भधारणा झाल्यापासून त्या मातेच्या आनंदाला पारावारा नाही राहिला. 12 वर्षानंतर मला माझं खूप बुजवते, त्यामुळे तिच्या आनंदाला पारावार नाही राहिला. बस मी तुम्हाला असं सांगतो की तो पोरगा आईच्या पोटामध्ये असताना तिला आनंद झाला, पण जास्त आनंद कोणता? की जेव्हा तो बाल बाहेर पडल्यावर आनंद होतो. पोटातून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा पण आनंद होतो, आणि पोटामध्ये त्याची गर्भामध्ये त्याची स्थापना झाली तेव्हा पण तो आनंद होतो. मग त्याच्यातला दोन्हीतला आनंद विशेष कोणता सांगता का कोणीतरी? का महिला मंडळी तुम्ही सांगता? पोटामध्ये असताना पण आनंद होतो. 12 वर्ष झाली लग्नाला, पोटामध्ये गर्भ स्थापनाच नाही झाली, पण 12 वर्षांनी स्थापना झाल्यानंतर त्या मातेला एवढा आनंद झाला की बस तिच्या चेहऱ्यावर दिसत होता तो आनंद. पण जेव्हा बाल बाहेर जेव्हा पडला तेव्हा पण आनंद झाला. तो बाहेर पडला तेव्हा आनंद विशेष आहे, का पोटात होता तेव्हाचा आनंद विशेष आहे? सांगू का तुम्हाला? सगळं परमात्मा, जग परमात्मा स्वरूप आहे अशा प्रकारचं ब्रह्मानंद त्याला म्हणतात बरं का. पण तो परमात्मा जेव्हा सगुण रूपाने येतो ना, तेव्हा तो आनंद वेगळा असतो. तो आनंद पाहिजे म्हणून गर्भामध्ये आनंद होताना हे निराकार परमात्म्याची जाणीव आहे. पण तो परमात्मा जेव्हा सगुण रूपाने आपल्या दृष्टीपुढे येतो ना, तेव्हा तो आनंद वेगळा असतो. तो आनंद पाहिजे तुकाराम महाराजांना तो आनंद पाहिजे. आणि तो आनंद मिळवण्याकरता भले मी 9 बहिणी सजा भोगीन अंडाशेल मध्ये. अंडाशेल माहित आहे का तुम्हाला? मला नाही माहित, मला लोक सांगतात की जेलमध्ये तो जास्त गुन्हेगार असतो ना, त्याला तो सजा देण्याकरता अंड्यासारखा असतो असा गोल. त्याला झोपायला नाही भेटत तिथं बरं का. तो सजा भोगून आलेला माणूस सांगत मला अंड्यासारखी खोली करतात ते तशी असते, त्याला झोपायला भेटायला भेटत नाही. त्याप्रमाणे 9 महिने भले मी अंड्या सेल मध्ये राहीन, पण नाही आनंदाची जोडा नाही
नाही बाबा. परमात्मा ब्रह्मांड नाही याची जाणीव असली पाहिजे. बस सगळे त्याची जाणीव होत नाही. बस कृष्णाला दुर्योधनाने कुठं चाललंय असं आहे. तो न्याय करायला आला होता ना तेव्हा त्याला सांगितलं याला जेलमध्ये टाकावं तो. तर तेव्हा विसरून दाखवलं त्यानं असं आहे. म्हणून दुर्योधनाच्या वृत्तीची जी माणसं आहेत ना त्यांना देव नाही समजणार. वृत्ती धर्मराजाची असली पाहिजे, वृत्ती अर्जुनाची असली पाहिजे, वृत्ती तुकाराम महाराजांची असली पाहिजे, वृत्ती संतांची असली पाहिजे. तेव्हा त्यांना देव दिसेल, तेव्हा त्यांना देवाची जाणीव होईल. बाकीच्यांना त्याची जाणीव होणार नाही असा अर्थ आहे. बस म्हणून तुकाराम म्हणतात मला दुःख होईल पण तो थोडं दुःख आहे. तो आनंद अशा प्रकारचा आहे. परमार्थाचा आनंद जेव्हा भेटतो ना तेव्हा मग देह दुःखाची डोंगरी दाटी जेव्हा पडीभरे चित्त न दटे. मग डोंगरासाठी दुःख जरी आले तरी तरी ते सगळे दुःख या आनंदातून वजा होतात. शेवटी आनंद सिद्ध होतो असा अर्थ आहे. म्हणून मला असं वाटतं की मी जन्म घेईन कशासाठी तुकाराम तुझी चरण सेवा साधावया. देवा तुझ्या चरणाची सेवा मला प्राप्त करायची आहे. मी सांगू आपल्याला तुकाराम महाराजांच्या काळामध्ये तर देवाचा अवतार नव्हता झाला. मग त्यांना कोणत्या देवाची चरण सेवा ते पंढरपूरला राहिली का होते मंदिरामध्ये पुजारी म्हणून राहिली होती का ते नाही नाही नाही. मग ते कसं काय बोलले की मला चरण सेवा करायची तर सांगू का गप्प तुम्हाला माझा परमात्मा सगळ्याकडे अशा प्रकारचे आहे. सत्य परमात्मा ज्याला जगाचा नेता म्हणतात ना, ज्याला जगाचा त्राता म्हणतात ना, ज्याला जगाचा शास्ता म्हणतात ना, तो शास्ता माझा श्रीकृष्ण अशा प्रकारचा आहे. आणि तो इतका सुंदर आहे, इतका सुंदर झाला परमात्मा, इतका सुंदर आहे की आमच्या रुक्मिणी मातेने नुसतं त्याचं वर्णन ऐकलं. कृष्ण कीर्ती नावाचा एक ब्राह्मण होता. उद्भव झाली तेव्हा विषय होतोच ना घरामध्ये. मुलगी उद्भव झाली आता काय त्याला चांगला कोणीतरी ठिकाण भेटलं तर बरं पडेल ना अशी चर्चा होते ना. तेव्हा त्यांच्या काळामध्ये कृष्ण कीर्ती नावाचा ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाने त्याचं वर्णन केलं, कृष्णाचं वर्णन केलं. ते कृष्णाचं वर्णन केलं आणि ती इतकी प्रभावित झाली की सारं जीवन त्याने कृष्णाला अर्पण केलं. तिथेच तेव्हा अर्पण केलं. आणि येऊन त्यांच्या सुदेव ब्राह्मणाला सांगितलं की मला ना माझ्या भावाने शिशुपालाला द्यायला लावली आहे. शिशुपाल छोटासा पोरा त्याला पालन करणार तो शिशुपाल त्याला द्यायला लावले. घे आणि जा माझ्या प्राणनाथाला. मी प्राणनाथ मारलंय त्याला असं आहे. बस चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं कृता गुणान भुवन सुंदर चरणवतांते निर्विसे कर्ण विवदय धरती अंग तापम. बस हे देवा तुमचं गुण नसतं मी ऐकलं पाहिलं तर नाही तुम्हाला, मी ऐकलं फक्त. कृत्वा गुणान भुवन सुंदर चरणवतांते निर्विसे कर्ण विवदय धरती अंग तापम. तुमच्या गुणांचा रस माझ्या कानाद्वारे पोटामध्ये गेला आणि पोटामध्ये तो जर गेला माझ्या जन्माची आगच होती. तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये आग पेटली ना, आम्ही बोलत नाही पण पेटली खरी आहे. तापत्रयाग्नीचा लागलाचे होणवा असं म्हणतात तुकाराम महाराजांनी सांगितलं. बस त्याप्रमाणे माझ्या अंतःकरणाची जन्माची आग पेटा विझून गेली. स्मृत्वा गुणान भुवन सुंदर सर्वतांते निर्विसे कर्ण विवलय. या कानाच्या द्वारे तो तिथे गेला. हरती अंग तापम. बस का ते मुकुंद महदी कुलशील रूप विद्या वयोद्रवेन
गामवीर आत्मतुल्यम स्वयं त्वयाच्युत विशती पद्मपत्रम. बस ती सांगते जनावरांची लाज सोडून मी चांगल्या घराण्याची मुलगी आहे, पण चांगल्या घराण्याची मुलगी असून देखील माझ्या भावाने उलटच निर्णय करून मला त्याला द्यायला लावले. असं आहे, म्हणून मी आता जनावरांची लाज सोडून तुझ्याकडे प्रवेश झालेली आहे, तुझ्या स्वरूपामध्ये प्रवेश झालेली आहे. बस जर तुम्ही आला नाहीत ना तर हे सगळं तसंच वालवेन, शेकडो वर्ष जगेन असंच वालून आणि निर्धमात जाईन. परत जन्म घेऊन तुमच्यासाठी परत तुमची रस्ता बघत राहील. परत मला 100 वर्ष लागलं तरी चालेल, तर परत तोपर्यंत मी तुमची वाट बघत राहील. असे हजारो जन्म घेईन तुमच्यासाठी. इतकी सुंदर होते ते. सुंदरता माणसाची शिलावर अवलंबून आहे, माणसाची सुंदरता पारित्र्यावर अवलंबून आहे, माणसाची सुंदरता सदाचरणावर अवलंबून आहे. सदाचरण आहे. तुकाराम महाराजांचे सगळे घराघरामध्ये फोटो लागले ते सुंदर म्हणून नाही, काही सुंदर म्हणून नाही, शील चांगलेच म्हणून. शीलावर अवलंबून आहे. बस आमचे भगवान परमात्म्याचं वर्णन करतात. गुण लावण्याची उघडली किती सुंदर भगवान. गुण लावण्याची गुण आणि लावण्य पवित्र गुण हे अवतारी ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवारे उपस्थित येतात. ते गुण आहेत त्याच्या जवळचे आणि गुण असल्यामुळं स्वरूपाला किंमत येते. त्याच्या गुण आणि लावण्य एकोप्याने आलेले आहेत ते. गुण लावण्याची उघडली मनी चतुर्भुज मुकुटमाला मणी मुख मनोहर कुंडले साजिनी हृदय श्री वत्सलांचन साजनी हो. गुण लावण्याची उघडली खाणी. अशा प्रकाराने भगवंताचं सुंदर रूप आहे. तुकाराम महाराजांनी बघितलं, इतकं सुंदर रूप पोट भरत. बस विठ्ठल विठ्ठल अतिशय अशा प्रकारचं सुंदर रूप मदनाचा पुतळा. अतिशय सुंदर रूप त्यांचं. तुकाराम महाराज यासाठी सांगतात, माझा जन्म घेईन मी तुझ्या चरणाची सेवा. बस पाप करे सो हरी मिले. पाप करे बिन हरी नाही, पाप करे निरंतर. देवाचे संतांचे पाय पकडायचे आपल्याला असं आहे. आणि पाय पकडल्यानंतर ते सोडायचे नाही, सोडायचे नाही. बस ते देवाचे एकदा का पाय पकडले
साधूचा तुकाराम महाराजांचे पाय पकडले ते सोडायचे नाही. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे भाग्या मा जोडली जोडी आम्हा जोडली तुका म्हणे भाग्या मा जोडली जोडी संतांचे चरण आता जीवेनं सोडी म्हणजे जीव पण गेला ना तरी चालेल. जीव एक घालवीन पण संतांचे चरण नाही सोडणार. ही जिद्द आपण आपल्या अंतःकरणामध्ये ठेवणं जरुरी आहे. बस म्हणून याच्यासाठी ते म्हणतात हा जर एक वेगळा आनंद मिळवण्याकरता मी जन्म घेणार आहे. तुझी चरण सेवा साधावया. चरण सेवा सांगितली त्याने. चरण सेवा म्हणजे काय मी सुरुवातीला बोललो की ते काही मंदिरात नव्हते काही थांबले. चरण सेवा या शब्दाचा अर्थ अतिशय नम्रपणे. बस जगामध्ये मीच एक सेवक आहे. बाकी सगळं सेवी आहे. जग सगळं सेवी आहे. सगळं देवाचं रूप आहे. त्यामुळे सगळीकडे मी त्याचं दर्शन करीन. मी सेवक ज्याला म्हणतात ना तो एक मी सेवक आहे असं म्हणतात. आणि अशा प्रकाराने राहणं बरं का याला म्हणतात चरण सेवा. भगवंताची चरण सेवा. चरण काय तर छोटेसे चरण आहेत का त्याचे चरण तुम्हाला सांगा पृथ्वीच्या या टोकापासून तर त्या टोकापर्यंत पाय लागला होता त्याचा. आम्हाला अवतार घेतला तेव्हा मग तुम्ही डोकं कुठे ठेवाल? अंगल्या तर हजारो किलोमीटरच्या नुसत्या अंगल्या. त्याच्यानंतर बायचा भाग आणि ते सगळं ते किती लांब लांब आहे. याचा अर्थ असा आहे की सगळं जग व्यापले त्याने. बस म्हणून नम्र राहणं. बस विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गृहस्थिनी सुनीचे वंशोपाकेचे पंडिता समदर्शिनः. सगळीकडे देवाला पाहणं म्हणजे नम्र बनणं. म्हणजे चरण सेवा करणं ही त्याची चरण सेवा सिद्ध होते. तृणादपि सुनीतानी तरोर अपि सहिष्णुता अमानिना मानदेने कीर्तनीय व्रत सदा. तृणादपि सुनीतानी गवतापेक्षा नम्र बनायचं आपण. देवाच्या हेतूसाठी दुःख सहन करायला लागतात. परमार्थामध्ये उलटे सुलटे शब्द ऐकायला लागतात. कोणाचे पण काय पण बोलतात कोणी पण. खूप सहन केले तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सहन केले. सहन केल्यामुळे ते इतके मोठे झाले की त्यांच्या एवढा कोणी मोठाच जगात नाही. इतके मोठे झाले ते. सहन करायला लागतं. सगळ्या जगाचे धावधाव सहन करायला लागतं. तेव्हा त्याला संत म्हणता येतं. बस विठ्ठल विठ्ठल म्हणून गवतापेक्षा नम्र बनायचं. तृणादपि सुनीतानी तरोर अपि सहिष्णुता. झाडापेक्षा सहनशील बनायचं. अमानिना मान देणे. मान घेत नाही राहायचा. मान देत राहायचं. हा जो मान आहे ना ह्या मानाने सगळा सत्यानं चालवलंय सगळ्या जगाचा. बस श्रीफळ नाही दिलं तरी यायचा बंद होतो कीर्तन. बस आता नाही त्यांच्या कीर्तनात जायचा किंवा त्यांच्या गावात जायचं नाही असं अशी प्रतिज्ञा करतात लोक. बस चाललंय दिली बस काय उपयोग नाही. आमचं नाव नाही उच्चारला काय उपयोग नाही. बस हा मान माणसाला बस बर का. याला घोर गरज म्हणतात. गौरांग प्रभू नावाचे फार मोठे साधू वगैरे. सम्मानम घोर गरलम नीचापमानम सुधाम. बस जितकी आपली निंदा होईल ना आपण समजा आपली नसीब चांगली आहेत. देवाच्या अनुग्रहाचं लक्षण सांगतात.
बस देशीच त्यागो, बरं का, देशीच त्यागो महाव्याधी. लोकांनी आपल्याला हाकलून दिलं, आपण समजा देवाची कृपा आहे. बस मम अनुग्रह लक्षणम, माझ्या अनुग्रहाचं लक्षण आहे देशीच त्यागो. देशातून हाकललं, गावातून हाकललं, गावातला कोणीच माणूस चांगला बोलत नाही, देवाचा अनुग्रहाच आहे. बरं का, असाध्य व्याधी, बरी न होणारी व्याधी. परमार्थी माणसाच्या बद्दल बोलतो ना, बरं का, परमार्थी माणूस गावामध्ये धिंगाणा घालणाऱ्या माणसाच्या बद्दल नाहीये. तो चांगला सेवन करतो, तो चांगलं वागतो, जो भगवंताचे नियम पाळतो, त्याच्याबद्दल चाललंय. बस असाध्य व्याधी झाली, देवाचा अनुग्रह. मम अनुग्रह लक्षणम, बरं का. बस विरोधो बांधवा भी सह, बंधू बांधव घरातली नातेवाईक सगळी विरुद्ध व्हायला लागली, आपण समजूया देवाचा तिसरा अनुग्रह लक्षण. बस अनुग्रह लक्षण. त्याच्यानंतर अपमानांचे आणि धननाशक, हे 5 लक्षण आहेत देवाच्या अनुग्रहाची. बस पण लोकांनी चांगलं नाही बोललं की आपण समजा, सगळेच लोक आपल्या चौकीचं बोलतात ना, आपण समजूया देवाच्या कृपा आहे, असा अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल बस सुनीताने ठरवलं श्रेष्ठता अमानेना मान देणे. मान देत राहायचा, मान घ्यायची इच्छा नाही करायची, मान घ्यायला लागायचा. आपण कीर्तनीय रथ सदा, आणि कीर्तनामध्ये रथ राहायचं अशा प्रकारचं. बरं जाऊ द्या. तुकाराम बाबा तुम्ही सांगता की मी चरण सेवा करण्याकरता जन्म घ्यायचा माझा विचार चाललाय, मग तुम्ही तुमचा चरण सेवाचं लक्षण काय, प्रतीक काय? हरिनाम कीर्तन सेवेचं प्रतीक काय तुकाराम बाबा? काय सेवेचं प्रतीक आहे ते म्हणतात हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. आज हरिनाम कीर्तन करेन. देवाचं कीर्तनाचे 3 प्रकार आहेत, एक लीला कीर्तन, एक गुण कीर्तन आणि एक नाम कीर्तन. बरं का, हे जे आपण जे आता जे करून राहिलो याला नामकीर्तन म्हणतात. नामकीर्तन आपल्याला करायचं आहे. बस कथित भाग आहे त्याच्यामध्ये, पण तो गौण आहे. आपण नामस्मरणाला महत्व दिलेलं आहे आपल्या सगळ्या संतांनी. बस देवाच्याकडे जायचं. गात जागा गात जागा याच्यामध्ये 2 आपल्याला अर्थ करता येईल. देवाकडे चाललात ना, मग गात जा, गात जा, गात जा.
आणि दुसरं अर्थ असं करेल, गायन करून जागृतीमधून ते भजन करा. त्याचं देवाचं जागृती असते पाहिजे. आम्ही जे भजन करतो ते कशासाठी भजन करतो हे पण आम्हाला समजलं पाहिजे ना. माहिती नाही तर गातो ज्याच्या नावे त्याचे नाव तिचं नावे ठावे. पण एकाचे गाय एकाचे खाय, लाज नाही तिचे सांगावे काय, ज्ञानवारा बोलतात बरं का. एकाचं खातो आणि एकाचं गातो, लाज नाही तिची सांगावे काय, लाज नाही त्यात. कशासाठी आम्ही गातो, गायन कशासाठी करायचं आहे, भजन कशासाठी करायचं आहे, ब्राह्मण नाही नायकाला आपलाच करायचं आहे बस. म्हणून हरिनाम कीर्तन करेन, दुसरं काय करेन कराल तुम्ही, संतांचं पूजन करेन. आणि तिसरं काय करा, लोटांगण घालीन देवाच्या पुढे. लोटांगण घातलं पाहिजे. लोटांगणातून आपल्याला हे शिकायचं आहे की देवाला नेचर व्हायचं, देवाला समर्पित व्हायचं. आपलं काहीच नाही ठेवायचं, आपल्याजवळ काही नाही ठेवायचं. सगळं देवाला द्यायचं आपल्या सहित. म्हणून ही मध्याची जी झाली ते माझी याची साहित्य आले, जी उपचार दिले आपण ते बस असे म्हणतात. भगवान म्हणतात माझं यजन करणारे आहेत ना, माझं भजन करणारे, माझी सेवा करणारे जे आहेत ना, ते माझी या साहित्य आले. मग त्याने त्याच्या साहित्याला जाण्याकरता त्याने काय केलं बर का, जी उपचार दिले आपण ते मज उपचाराच्या निमित्ताने त्याने स्वतःला दिलं. आपलं काही नाही पाहिजे. संत आमचे सांगतात देवा तुझं मला काही नको पाहिजे, आम्हाला तू पाहिजे. आणि आमचे भगवान सांगतात भक्तांना, तू कर बाबा तुझं नाही मला काय पाहिजे, मला तू पाहिजे, तू पाहिजे. विठ्ठल विठ्ठल घाले लोटांगण महाद्वारी बस. आनंदीने भर असो भक्ती ठाई, सुख दुःखा नाही जाणा बस. ज्या ठिकाणी राहील त्या ठिकाणी आनंदात राहील. आनंद अशा प्रकारचा आहे ना बस. परमार्थामध्ये फक्त आनंद आहे, बाकी व्यवहारामध्ये आनंद नाही, संसारामध्ये आनंद नाही, हे आपण जाणलं पाहिजे बस. म्हणून कुठे पण मला ठेवा तुम्ही, पाठवाल तेथे गर्जना पोवाडे, कुठे पण आणि कुठे तिथे जाऊ तिथे बघेल, तिथे जाऊ तिथे आमचा आनंदी आहे. आणि तिथे पंढरपूर आहे बस. आनंदीला जाऊन राहिलं पाहिजे असं काही नाहीये. जिथे राहू तिथं भगवंताचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. म्हणून मी रोजच्या रोज कीर्तन सांगतो, आपण सगळे बरं का, सगळं आयुष्य फुकट नाही घालवायचा, 2 हरिपाठ करायचा तर काहीतरी भेटेल, नाही तर भेटणार काहीच नाही. हे सगळं बाहेरचा रंग दाखवून आपल्याला काही भेटणार नाही बाबा. घरात आपण 2 हरिपाठ करायचा, सकाळपासून त्या काही चुका होतील ना त्या संध्याकाळच्या हरिपाठामध्ये माफ होतात. आणि संध्याकाळपासून हरिपाठ केल्यानंतर सकाळपर्यंत त्या काही चुका होतील, चुकून केलेल्या हो का, मुद्दाम केले नाही, चुकून केलेल्या काही चुका असतात ना त्या सकाळच्या हरिपाठामध्ये माफ होतात. म्हणून हरिपाठ केला पाहिजे, प्रत्येकाने हरिपाठ केलं पाहिजे. आपण सांगत असतो नेहमी ज्ञानदेवांचा हरिपाठ म्हणजे माऊलीच्या अंगावरचा दूध आहे. सांगू गमत आपल्याला उपनिषदांचा अभ्यास केला असेल, वेदांगाचा अभ्यास केला असेल, अमृतानुभव षष्टी तुमचा वृत्ती प्रभाकर वगैरे सगळे विद्वत तरतूद ग्रंथ आहेत, पंचदशी वगैरे सगळे ग्रंथ आहेत बरं का. फार विद्वत्ता त्याच्यामध्ये आहे सामावली. पण त्याचा अभ्यास जरी केला आणि हरिपाठ नाही केला तर नाही जमणार. हरिपाठ करायला लागेल. आणि हरिपाठ केला आणि बाकीचं काहीच नाही केले चालेल, फक्त हरिपाठ करायचा. म्हणून आम्ही सांगत असतो, आपले वामन बाबांनी फक्त हरिपाठ केला, कीर्तन प्रवचन त्यांनी काही नाही केलं, पण ते एक साक्षात संत ठरले बस. आज त्यांच्या नावाचा जयजयकार अशा प्रकारचा होता आपल्या 2 जिल्ह्यामध्ये.
हे आपण जाणलं पाहिजे. म्हणून परमेश्वराला प्राप्ती करण्याकरता कीर्तनकाराची जरूर नाही. सांगून जर मी तुम्हाला, जर खऱ्या अर्थाने परमार्थ करणारी जी बसलेली मंडळी आहेत ना, ते कीर्तनकाराच्या अगोदर देवाला भेटतील. कीर्तनकार नरकाला लवकर जाऊ शकतो. हा, कारण का मानाला आपल्याला तो राहतो ना. असं आहे, दुसऱ्याच्या सन्मानावर जगलेला हा वर्ग आहे. लोकांनी बोललं काल तुमचं कीर्तन ऐकलं, फार मजा आली हो, तुम्हाला फार चांगलं कीर्तन येतो, मस्त कीर्तन करता तुम्ही. त्याच्यामध्ये अभिमान होतं का? आणि त्या अभिमानाने पारणात देव बाजूला जातो. अभिमान माणसाला नक्की नरकाला नेतो आणि तो होतोच. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येकाच्या जवळ तो असतो, पण तो बेमालूमपणे राहतो. ज्याच्या जवळ राहतो ना, तो त्याला समजून देत नाही की मी याच्या घरी आहे म्हणून. पण तो कोणाच्या घरी नाही असं नाही आहे. आणि ज्याच्या घरी नाहीये तो श्रेष्ठ पुरुष पास आनंदी निर्भर अजून भरते बाई, सुख दुःखा नाही चाळा मान. सुख दुःख हे मानलेले असतात बाबा. सुख आणि दुःख हे मानलेले आहेत. मानले नाही तर काही नाही. कारण का दुःख ज्याला म्हणतो तो दुःख शरीराला, तो मनाला तर काही इजा नाही होत. कोणी जर गोळी घातली तर ती गोळी मनाला लागलीच म्हणून मेला असं काय आहे का? नाही, मनाचा काही संबंध नाही. बस मन पाहिजे, मन. बस सुख दुःख हे शरीराला होतात. आणि शरीराला जर बाजूला केलं तर तो मोकळा राहतो मनुष्य, मग त्याला काही नाही होत. असं आता हा ते मंदिर आहे, मंदिराला जर एखाद्या वाचक कोणी असलं त्याला तोडला नाही कोपऱ्यात, त्याला आपल्याला दुःखाचं काय जरूर पडले रडायचे. तो शनिवार मंदिरवाला जाणे तो मोडणार आणि आपल्याला काय घेतलं पडले. आता आपण कीर्तन झालं का 2 घास खाली आपल्याला काय दुःख नाही करतो, आपला नाही म्हणून. त्याप्रमाणे जे शरीर आहे ना, या शरीराचा आणि आपला काही संबंध नाही, काही संबंध नाही. म्हणून याला दुःख होत तर त्याला त्याच्यासाठी ते रडत नाही. म्हणून या अर्थाने ते बोलतात सुख दुःखा नाही चाळा मान. सुख दुःख आम्ही मानले अशा प्रकारचे आहेत. आमचे रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर झाला होता. विवेकानंदांचे गुरु, त्यांना कॅन्सर झाला होता. आणि ती प्रत्यक्ष त्यांची ते आराध्या करता देवी काली माता, त्यांना ते काली माताला देव मानत होते. आणि ब्रह्मांडाचा राजा त्या देवीमध्ये आहे हे पण मानत होते. बस. तर एका भक्ताने विचारलं, म्हणजे बाबा तुम्ही आईशी बोलणं चाललं तुमचं होतं, मग आईला तुम्ही तुमचा कॅन्सर झाला तर सांगा ना बरा करायला, करणार नाही का? म्हटले 1 मिनिटात करेल. मग तुम्ही काय सांगत नाही? मला त्याचा काही फरक पडत नाही. कारण का मी सांगितलं त्याप्रमाणे देहद्रष्टा घटद्रष्टा घटात भिन्ना न सर्वदा घटो यथा. घटद्रष्टा घटात भिन्ना. घट म्हणजे मडका आहे, तो मडक्याला पाहणारा, तो पाहणारा आणि तो मडका एक नाही ना. घटद्रष्टा घटात भिन्ना न सर्वदा घटो यथा. देहद्रष्टा तथा देह नाहम आत्मा इथे अवधार्य. तसा देहाला पाहणारा जो आहे बर का, आणि देह वेगळा आहे. डोकं आपलं जर दुखायला लागलं तर आपण असं म्हणतो माझं डोकं दुखतंय. मग माझं बोलतो तो आणि डोकं ते एक नाही ना. समजतंय ना माझी भाषा? सगळ्यांना तुम्हाला समजून घ्या. बस. घटद्रष्टा घटात भिन्ना. ज्या वस्तूला तो माझं बोलतो ती माझी वस्तू, आणि तो म्हणणारा तो एक नाहीये, 2 आहे. नाहीतर तो बोलला असता मी डोकं दुखतोय असं बोलला असता ना तो. पण तो बोलताना तो काय बोलतो? माझं डोकं दुखतंय, माझा हात दुखतोय, मागे ऍक्सिडेंट झाला त्यामुळे माझी तंगडी तुटली, माझी तंगडी बोलला तो, असं होतंय बाबा. म्हणून साधू संतांना त्याचं दुःख नाही, कारण देहाला त्याने अगोदरच वेगळा केले. आमच्या आनंद बाबांना विचारलं एका माणसाने, जाओ बाबा तुम्हाला आता तुमचे मारून जवळ तात्या वाईट झाले, मुंबईला तुम्हाला काय करायचं, पुरायचं का जायचं असं आहे. तर त्याने सांगितलं याचा माझा काही संबंध नाही, तू हजारो लांब आहे माझ्यापासून, या शरीराला बोलले ते.
या शहराला बोलले ते माझ्यापासून फार 1000 किलोमीटर लांब आहे बरं का. मला त्याचं काही समजलं असं पटलं तर तुम्ही पुरा, नाही पटलं तर जंगलात नेऊन टाका खुशाल. 2 दिवस कोल्हे कुत्रे खातील तर ते बहुत तरी भागेल त्यामध्ये वर्षी बोलले ते राम बाबा. साधू संतांचे विचार किती उच्च असतात बघा. सध्या प्रार्थना जाऊ द्या. तेव्हा सुख दुःखा नाही दाडा अनेक सायात तरी न धरी आज होईल उदाचं सर्व झाले. कुठल्याच अशा प्रकारची आस करणार नाही बरं का. एक वेगळा आनंद आहे, वेगळा आनंद आहे बरं का. सध्या तो श्रेष्ठ आनंद जो असतो परमात्मा, तो परमात्मा त्याने हृदयामध्ये साठवलेला असल्यामुळे त्या आनंदाला काही बाधावारा नाहीये. विठोबा रखुमाई मला काही नाही पाहिजे तुमची मला सेवा करायची. मग तुम्हाला मोक्ष नको का? तर ते काय बोलले? मोक्ष
होई संकटाचे दुःख मरणे हरिनाम कीर्तन सत्ताचे पूजन हरिनाम कीर्तन म्हटले मोक्ष आमच्या घरी दाच्याप्रमाणे आहे. होय सांगोतायसी तुका म्हणे आम्ही ठरल्याप्रमाणे आम्हाला जेव्हा वाटेल की बाबा आता जायचं आहे, वैकुंठाला जायचं ठरवलं, उद्या जायचं ठरवलं, उद्या जाऊ शकतो आम्ही. जोपर्यंत दिंडी आहे, जोपर्यंत गावात सत्ता चालू आहे, तोपर्यंत कशाला लगेच जाऊ. तिथे हा आनंद मिळवायचा आहे मला, तो वेगळा आनंद असतो. तिथे नाही आहे. आमचे नामदेव म्हणतात वैकुंठाची हरी आम्हा नको धाडू, वास दे पंढरी सर्व काल. आम्हाला पंढरीमध्ये राहू, कारण का पंढरीमध्ये भजन आहे ना, भजन आहे पंढरीमध्ये. काय म्हणतात ना त्याला, गुरुनाथ बोला ना तुम्ही, पंढरी गरजे पंढरपूर पंढरी हा शब्द आपल्या तोंडामध्ये आला की असा एक दुमदुमणारा टाळांचा बरकात किनकिन आणि भगवतीचे ते बोल कानावर आदळल्यासारखे वाटतात. तुकाराम महाराजांचा एक अनुभव फार चांगला आहे. ते म्हणतात बैठा पंढरीची वाट नाही संकट मुक्तीचे. पंढरीची वाट धरल्यानंतर मुक्तीची संकट नाही म्हणतात. म्हणजे पंढरीला चालणारे त्यांना मुक्ती सहज आहे, पण त्यांना हे समजत नाही की पंढरीची वाट धरणं म्हणजे काय. पंढरीची वाट धरणं म्हणजे नामच वर्णामध्ये तल्लीन होणं, याला पंढरीची वाट म्हणतात. तर पंढरीला आम्ही जातो दरवर्षी. आमचे तुकाराम महाराज बोलतात की एकदा म्हणजे झालं. तरी तू पंढरीशी जा रे, एक वेळा जा म्हणजे झालं. अरे पण आम्ही तर 1000 वेळा जातो, 100 वेळा. फरक तर काहीच नाही तब्येतीत. इतक्यात गोळ्या खातो, इंजेक्शन झाली काय झाले, फरक काहीच नाही. याचा अर्थ पंढरी आपल्याला माहित नाही काय ती. पंढरी हा शब्द भगवंताच्या नावाच्या जयघोषाचा बोधक आहे असं समजायचं आहे. म्हणून पंढरी बोललं की नामचिंतन आहे. धरिता पंढरीची वाट नाही संकट मुक्तीचे बास. म्हणून ना बास आम्हाला भजन करायचं आहे, एक तो वेगळा आनंद मिळवायचा आहे. बास भक्ती मुक्ती स्पोहा यावत निशाची वृद्धी वर्तते तावत भक्त सुखास्याचे. बरं का, भक्ती सुखस्याचे कथम अभ्युदय भवत म्हणतात. शंकराचार्यांचा श्लोक आहे बरं का, जगद्गुरु शंकराचार्य. ते म्हणतात भक्ती आणि मुक्ती ही जी विषयाची आहे आपल्या आतमध्ये, भोग आणि मोक्ष. खरे जे भक्त आहेत ना तुकाराम महाराजांचे, ते मोक्ष पण मागत नाही, भोग तर सोडूनच द्या. न पारमेष्ठ्यं न महेंद्रकृष्णं न सार्वभौम्यं न प्रजाधिपत्यं न योगसिद्धिर्पुनर्भवम् मय्यापितात्मच्छति मेच्छति मद्विनान्यत्.
बरं का. न पारमेष्ठ पद एक ब्रह्मदेवाचं आहे बरं का. जगातल्या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ पद जर कोणतं असेल तर ब्रह्मदेवाचं. पण तुकाराम बाबा बोलतात हा परमेष्ठी पदा तुझी मानिती सर्वदा. हे सगळं त्या श्लोकाचं कांचन आहे बघा. तो अभंग आहे ना, तो त्या श्लोकाच्या ट्रान्सलेशन केलंय तुकाराम महाराज. सगळे जे अभंग आहेत ना, ते सगळे वेदाचे, भागवताचे, गीतेचे सगळ्याचे अर्थ त्यांनी सांगितले. त्याने स्वतंत्र काही रचना केलेली नाही बरं का. हे आपण ध्यानात ठेवायचे. म्हणून भक्ती मुक्ती स्पृहा यावत बरं का. पिशाची ज्याला म्हणतात पिशाची मोक्ष नाही आम्हाला पाहिजे, आम्हाला भोग पण नाही पाहिजे. ब्रह्मदेवाचं पद, इंद्राचं पद, सगळ्या जगातले कोणतंच पद आम्हाला पाहिजे. कारण का सगळ्या पदांपेक्षा तो श्रेष्ठ आहे. आम्ही सांगत असतो तुकाराम महाराज या भागवतामध्ये 23 सिद्धी सांगितल्या. 23 सिद्धी आणि मग ते लघिमा प्राप्तरिंद्रिया प्राकाशम सुख दृष्टीषु शक्ती प्रेरणा निशिता गुणस्वसंग वसिता ते काम तदवस्यती बरं का. अशा प्रकारच्या 8 महासिद्धी आहेत बरं का. या महासिद्धी आणि दुसऱ्या 10 दुसरे गौण आहेत आणि दुसऱ्या 5 आहेत. 8 10 18 5 23 या 23 सिद्धी तुकाराम महाराजांच्या अंगणामध्ये अशा उभ्या राहिल्या सगळ्या. तुकाराम महाराजांना तुम्ही कोण म्हटले आम्ही रिद्धी सिद्धी आहोत असं. मग तुम्ही कशाला आल्या तर देवाने पाठवले तुमच्याकडे तुमची सेवा करायला. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा काय पाहिजे. आता तुम्ही जर बोलले ना तसे सिद्धी आहे त्या सिद्धीच्या करते बोलले का मला केदारला जायचंय. केदारनाथला तो पोचले तर विमान काही विचारलं नाही की लगेच ते पोचले. ते बोलले की मला लंडनला जायचं पोचले. ते सिद्धीचा ताकद अशी आहे. म्हणून तुम्हाला काही त्रास नाही होणार काही नाही. तुम्ही बोलले गुलाबजाम लगेच ताट ठरलेला खायच्यावर काय पण मागा तुम्ही विमान मागा सगळं काय बर म्हटलं ते आम्हाला त्याला पैसे निघून जाते आहे मला तुमची नाही जरूर. मग देवाला मग त्याने फोन केला विठ्ठल विठ्ठल सिद्धी तुम्हा मुखे भात हॅलो हॅलो कोण बोलता. आम्ही पांडुरंग बोलतोय. पांडुरंग असं का फोन केले तुकाराम बाबांना बोलतात फोन यासाठी केले तुम्हाला ते रीती सिद्धी कशाला पाठवल्या मला तुम्ही पाठवायची का मी मागितल्या का तुम्ही तुमच्यात कसं काय पाठवल्या. तुमच्या जवळ चांगलं जर काय चाललं तर तेच आहे तुमच्याजवळ दुसरं काय. तुमच्या जवळ त्या नाही आम्हाला पाहिजे असं आहे. त्यांना पाहिजे तुम्ही म्हणजे आमच्या कर्जातून निवृत्त व्हायला बघता ना असं आहे. अरे आम्ही नसतो तर तुम्हाला कोणी विचारलं पण नाही. तुम्ही सांगतो क्या आम्ही आहे म्हणून तुमचा विमान चाललाय आणि तुम्ही आम्हाला फसवायला बघता. प्रलोभन देऊन फसवायला बघता. नव्या नवसाची
एखाद्या लागला पोरगा असताना तो जरा नाटकपणा करायला लागला ना तर कोणतरी दुसरा माणूस त्या पोराला जरा सांगा ना तू जास्त झालं नाही ना तू एक लाडका ना नवसाचा झालेला आहे तो नवीन नवस केली तेव्हा तू झाले कुठं त्याला बोलता येत नाही बाबा त्याचं काय पण केलं तरी आम्ही चालून घेतो तो तसं तू त्याला बाबा बोलतात देवाला आम्ही नवीन नवसाची तुला झाले पोरं तुम्हाला विचारतो कोण 2-3 तर पोरं होत आम्ही एक आगतीला राहतात ते आणि एक आम्ही देवाला राहतात बंधन पोरं राहतात ते नामदेवला 2-3 पोरं घरी येते नव्या नवसाने झालेली आहेत ती आम्हाला तुझं ते नाही पाहिजे पैसा अडका सगळ्या त्या मोक्षाची बाजूला ठेवा या अर्थाने तो कर बाबा बोलतात मोक्ष आम्हारी कामारी दासी होय सांगू तशी तू कामाने ज्ञानेश्वर कीर्तनाचा कार्यक्रम झालेला आहे अभंगाचा या कागदने भावाचा आपला मांडला आहे बरं का तेव्हा 2 वर्ष झाला तेव्हा आपण जगायचं आहे नामचिंतन ठेवायचं देवाचं त्याशिवाय आपल्याला काय भेटणार नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे इथं दाखवून रंग दाखवून नाटक करून नाही चालणार घरात करायला पाहिजे घरात म्हणून मी जाता जाता 2 शब्द सांगतो रोज कीर्तनामध्ये आपल्याला जर काजू बदाम पिस्ता खायचे असलं तर इथे 32 दात आहेत ना त्याच्यातल्या कोणत्या दातांचा खरा उपयोग होतो खायला दिसत नाही त्या दातांचा का दिसतात त्या ते बाहेर फिरतात त्या दातांचा बदाम खायला उपयोग होतो कधी दात दिसत नाही त्या दिसत नाही त्या हे जे पुढचे आहेत ना ते दाखवते दात आहेत ते दात निचकायचे त्यांचा फायदा काय नाही बस त्याप्रमाणे हे जे आहे ना हे सगळं नाटक आहे बाबा काय भेटणार नाही घरात प्रार्थना करायची की देवा माझं मन विषयाकडे धावतं ना एकांतामध्ये बोलायचं एकांतामध्ये देवाला सांगायचं देव माझं मन विसरत काहीतरी करा ना मी प्रयत्न करतो पण तो ऐकायला तयार नाही कोणाला जर ऐकत नाही तर तो मला कसं ऐकेल मोठ्यांची फजिती करतो हा माणूस मन मोठा बेलंकर आहे अर्जुन इतका श्रेष्ठ भक्त पण त्याने पण देवाला गाराने केली चल आम्ही हे म्हणलं प्रश्न प्रमाणात वायुवरी वसुदुष्करम अशा प्रकारे देवाला रात्री बेरात्री काकुळतीला येऊन प्रार्थना करायला लागेल तर जमेल नाही तर जमाचं नाही हे सगळं बाहेरचं सगळं भेंडिया तुमचं मंदिर तुमच्या धर्मशाळा तुमचे मोठे मोठे सप्ते पैसा घेणारे भरपूर पैसा घेणारे कीर्तनकार हे सगळे बाहेरचे जात आहेत बाबा यांच्यापासून आपण दूर राहायचं कोणाजवळ किती पण पैसा असेल तरी 50,000 25,000 घेणाऱ्यांना अन्न म्हणजे मोठं पाप आहे ते पाप नाही करायचं ज्याला आणण्याने आपल्याला पण पाप होईल आणि त्याला दिलं त्याला पण पाप होतं मग ते आपण काय करायचं पाप नाही का मी तर असं म्हणतो ना असं जर करायचं असेल ना कोणाला तर त्याने ऑर्केस्ट्रा ठेवायचा खरोखर मी सांगतो तुम्हाला कीर्तन सांगतो कारण त्याच्यात पाप नाही त्याच्यात पाप नाही होतो पण काही एक रीतसर अशा प्रकारचा तो एक व्यवसायच आहे ना चोर म्हणून चोरी करू द्या चालेल पण साधू म्हणून चोरी करायचं तर ते पाप आहे हे आपण चांगलं त्यांना ठेवलं पाहिजे बस त्याचा लेबल काही ना चोरी करतो चोर आहे तो त्याचा तमाशा आहे चालेल ना बघा तमाशा काय नव्हतं त्याला पण कीर्तनाचा तमाशा नाही पाहिजे बस सांगू आणखी एक शब्द दारू पाणी चालतो दुधात नाही चालत कारण सांगू तुम्हाला दारू जर पोळी केली ना पोळी तर तो महिन्याच्या अगोदर 15 दिवसात मरेल ना
एवढी दारू भयंकर त्रास द्यायला तिथे म्हणून त्याला पुण्य व्हायचं नाही पद्धती जास्त जायला नाही तो असं आहे म्हणून दारू टाकायचा कुशल पाणी पण दुकान नाही टाकायचं मी विसरायचो कीर्तन बंद करायचं झाले का आता बंद करायला पाहिजे ना तर माझं शेपूट चालेल आपण तेव्हा जाऊ द्या दोन गोष्टी जरा ठेवत्या आचरण चांगलं ठेवायचं आणि त्याने आपल्याला काही दिलं त्याची आठवण करायची विठ्ठल जय जय श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानी श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज आजपासून आमच्या गावामध्ये बरं का आधी किती वर्षाची सेवा असल्यामुळं मी माझ्या गावाला प्रार्थना करून सांगतो की त्या ठिकाणी मला जायला लागेल कारण त्याने सुरुवातीपासून मला बोलवलेलं आहे त्यामुळे मी येतो पण आजचा पासून सप्ताह चालू आहे 25 तारखेपर्यंत तेव्हा 25 तारखेला माझी सेवा होणार आहे तेव्हा मी प्रार्थना करतो कोणाला एक एक हजेरी लावायची लावली तर बरं पडेल सालाबाद प्रमाणे हा कोण गावाला गुढी पाडवा एक तुळशी आणि मानसी डेकोरेटर्स यांचा सुद्धा गौरव करण्यात येत आहे त्यांनी त्याचा